परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर आज पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट लागलं। संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली आहे। तसंच बंद दुकानांवर दगडफेक केल्याची ही घटना घडली। आतापर्यंत 7 बसेसची तोडफोड करण्यात आली। यासोबतच दुचाकी आणि चारचाकीचेही नुकसान झाले। याचे पडसाद आजूबाजूच्या शहरांमध्ये उमटले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शांततेचं आवाहन करण्यात आलेलं। या आवाहनानंतर महिलांचा संतप्त जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड केली। शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि तणावाची स्थिती। परभणीत जमावबंदी करण्यात आली आहे। इंटरनेट सेवा बंद आहे। याशिवाय दंगल नियंत्रण पथक परभणीमध्ये दाखल झालंय। तर ही दुपारच्या सुमारासची दृश्य आहेत। 1 वाजता, 1:30 वाजता आणि 2 वाजता नेमकी काय स्थिती होती, कुठे जाळपोळ, कुठे दगडफेक आणि कुठे तोडफोड अशी स्थिती पाहायला मिळाली। तर परभणीतल्या या हिंसक आंदोलनानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे। घेत सामाजिक सलोखा बिघडेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। आज जे काही प्रकरण घडते की तोडफोड होते आहे, जाळपोळ होते आहे, पोलिसांना दगडफेक होते आहे, ही शोकांतिका आहे। मी सर्व युवकांना या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील युवकांना नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो, तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, परंतु कायदा हातात घेऊन उद्या आपलं आयुष्य बर्बाद होईल असे कुठलेही कृत्य आपण करू नका, हे आपल्याला विनंती करतो। सभी आंदोलनकर्ताओं को मेरा कहना है कि अभी शांति रखने की आवश्यकता है। आरोपी को अरेस्ट कर दिया है, उसको कठोर कार्रवाई उनके ऊपर होने वाली है, तो सभी लोगों ने शांति रखनी चाहिए, ऐसा मैं अपील करता हूं और ये घटना का तीव्र निषेध करता हूं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।